आंबट गोड चटकदार संत्र्याची वडी म्हणजेच नागपुरी संत्रा बर्फी सगळ्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय। ती अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात अचूक प्रमाणात 8 दिवस टिकणारी नागपुरी संत्रा बर्फी कशी बनवायची ते आज आपण पाहतोय। चला तर मग पाहूया। मस्त बाजारात ताजे ताजे ऑरेंजेस म्हणजे संत्रे आलेले आहेत। 1 किलो संत्रे मी घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यावरच्या साली या प्रकारे काढून घ्यायच्या। साली काढल्यानंतर संत्र्याच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आणि फोडीमध्ये ज्या बिया आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्या। बिया काढल्यानंतर त्याच्यावरचा जो पांढरं आवरण असतं म्हणजेच शक्य होईल तेवढं फोडींच्या वरचं पांढरं आवरण आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते दाताखाली येणार नाही आणि त्याचा कडवटपणा कमी होईल। तुम्ही बघू शकता या प्रकारे जेवढ्या दोऱ्या आपल्याला अलगदपणे सहजपणे काढता येतील तेवढ्या आपण काढू शकता। बिया मात्र यामधल्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या प्रकारे संत्र्याच्या फोडी सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। जेवढं जमेल तेवढं आवरण काढायचं आहे आणि बिया मात्र सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या प्रकारे सगळ्या 1 किलो संत्र्यांच्या फोडी मी सोलून घेतलेल्या आहेत। या प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्या फोडी सोलून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये तुम्ही त्या ठेवायच्या आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे त्याला क्रश करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याला मिक्सर फिरवू शकता, पण मिक्सर फिरवण्याची गरज नाही कारण नंतर आपल्याला याला शिजवायचं आहे। शिजवल्यानंतर आपोआप त्यामध्ये एकसंधपणा येतो, त्यामुळे मिक्सरला लावायची गरज नाही। त्यानंतर आपण आपली पुढची प्रोसेस करूया। कढईमध्ये घातलेला आहे 1 मोठा चमचा तूप घातल्यानंतर आपण 1 किलो संत्र्याचा जो रस आहे तो मोजून घेतोय। हा मेजरिंग कपाने बरोबर 3 कप भरलेला आहे। तुमच्या संत्र्यामध्ये किती रस आहे त्यावर हा अवलंबून आहे, त्यामुळे काढल्यानंतर शक्यतो मोजून घ्या, म्हणजे आपल्याला पुढचं जे प्रमाण साखर वगैरे घालायचे आहे त्यासाठी अगदी परफेक्ट तयार होईल। त्यानंतर बरोबर 5 ते 6 मिनिटं हा संत्र्याचा रस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर। तर मेजरिंग कपाने मी इथे घातलेली आहे 1 कप साखर। माझे संत्रे गोड आहेत त्यामुळे मी 1 कप साखर वापरलेली आहे। तुमचे थोडंसं आंबट प्रमाण असेल तर 1.25 कप साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण बरोबर 1 कप साखराने ही अशी आंबट गोड छान बर्फी तयार होते। त्यानंतर छान कलर येण्यासाठी मी इथं ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे। टोटली ऑप्शनल आहे, हे दिसण्यासाठी आहे। तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। साखर घातल्यानंतर आणखी 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर आपण याला मस्तपैकी शिजवून घेतलेला आहे। कलर घातल्यामुळे याला रंग सुद्धा अगदी ऑरेंज आलेला आहे, तुम्ही बघू शकता। पहिल्यांदा संत्र्याचा रस घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटं आणि नंतर साखर घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटं, म्हणजे टोटली तर 12 मिनिटं मी याला शिजवून घेतलं आहे। त्यानंतर गॅस कमी करून यामध्ये घालायचे आहेत 2 जिन्नस। एक म्हणजे मिल्क पावडर मी इथं घातलेली आहे त्याच मेजरिंग कपाने 1.5 कप आणि सोबतच नारळाचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे 2 कप। 3 कप संत्र्याच्या रससाठी मी इथं 1 कप साखर, 1.5 कप मिल्क पावडर आणि 2 कप नारळाचा किस वापरलेला आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, यामुळे वडी अगदी परफेक्ट अचूक बनून तयार होते। हेच प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर मिल्क पावडर आणि नारळाचा किस घालून याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर सुद्धा याला 6 ते 7 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये एकसंधपणा यायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे। 5 ते 6 मिनिटं झाले आहेत, मी हलवत आहे आणि अगदी हे मस्तपैकी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा किती परफेक्ट आलेला आहे। या स्टेजला मात्र याला कंटिन्यू हलवायचं आहे आणि शेवटला यामध्ये आणखी 1 चमचा तूप घालायचं, त्यामुळे एकसंधपणा छान येतो आणि याला बाइंडिंग टेक्स्चर सगळंच आधी मस्त येतं। खूप जास्त चिकट हे मिश्रण बनत नाही, अगदी परफेक्ट तयार आहे। या प्रकारे कढईला किंवा तुमच्या पातेल्याच्या बुडाला हे मिश्रण सोडायला लागलं, कोरडं बनलं की आपल्याला याला कढईमधून काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कुठल्याही एका स्टीलच्या प्लेटला किंवा ताटाला तूप लावून ठेवायचं आहे आधीच आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तूप लावणं गरजेचं आहे, म्हणजे वडी तुमची ताटाला किंवा प्लेटला चिकटणार नाही। या प्रकारे कुठल्याही एका स्टीलच्या वाटीला बुडाला तूप लावून घ्यायचं आणि मस्त आपल्या अशा वड्या पसरवून घ्यायच्या। जेव्हा ही वडी गरम असते तेव्हा ही चिकटते, त्यामुळे तुपाचा वापर नक्की करायचा आहे। थोडंसं मिश्रण गार झालंय, खूप गार झालं नाही, पण हात आपण लावू शकतो। मी हाताने याला चपटं करून घेतलंय। वरून छान दिसण्यासाठी मी इथं बारीक कापून पिस्ते खोवलेले आहेत। हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप करू शकता। आणखी सुंदर दिसण्यासाठी मी इथं चांदीचं वर्क इथं वापरत आहे।
त्यामुळे वडी अगदी बाजारातल्यासारखी दिसते आणि खायला सुद्धा मजा येते. तुम्हाला हवं तर तुम्ही मिश्रण शिजताना थोडीशी वेलची पावडर सुद्धा घालू शकता जर चव आवडत असेल तर. मला संत्र्याची ओरिजिनल चव बिघडवायला आवडत नाही त्यामुळे मी घातलं नाही. तुम्ही हवं तर घालू शकता. या प्रकारे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण याला कापून घ्यायचं आहे, पण कापण्याआधी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मी याला 1 ते 1.5 तास बाहेरच ठेवलं होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा तास पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. धारदार चाकूने तुम्ही बघू शकता बिलकुल ह्या वड्या कुठेही चिकटत नाहीत. तुम्हाला थोडंफार वाटत असेल तर चाकूला तुम्ही तूप लावून घेऊ शकता. त्यानंतर 2 तासांनी अगदी अलगद या संत्र्याची बर्फी आपण काढलेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही ही चिकटलेली नाही. ही थोडीशी सुरुवातीला चिकट वाटते त्यामुळे 5 ते 6 तास एका ताटामध्ये तुम्ही पसरून थोडंसं हवेला हिला ठेवायची. नंतर 5-6 तासांनी ही चिकट लागत नाही. 8 दिवस ही बर्फी आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल, फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता. फक्त खूप हवाबंद डब्यामध्ये ठेवायची नाही, नाहीतर थोडीशी चिकट बनते. अगदी परफेक्ट ऑरेंज बर्फी बनून तयार होते. टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी परफेक्ट संत्रा बर्फी बनते. ट्राय करून नक्की बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.